माननीय शामरावजींनी आपली पुत्री इंदूशी विवाह करण्यास नकार कळवला आहे. परंतु का? याचं कारण मनुबाई आहे. अगं काय झालं प्राची? आणि कोण होती ती लोक? अगं ते भाऊजी ज्यांच्या बरोबर तुझा विवाह होणार होता त्यांनी आहेराचं सामान परत पाठवून दिलंय. का? का परत पाठवलं? ते म्हणत होते ते तुझ्याशी विवाह नाही करणार. का? का नाही करणार? हे मला नाही माहित, पण ते म्हणत होते मनूच्यामुळे हा विवाह नाही होऊ शकणार. काय? मनूमुळे? जेव्हा मी सांगत होते तेव्हा सर्वांना हेच वाटत होतं की मी मनूच्या मागे हात धुवून लागले. आज ज्यांच्याशी आमचे संबंध जुळणार होते, जेव्हा तेच आपणहून सांगतायत की हे संबंध तुटण्याचे कारण मनू आहे, तरी सुद्धा आपल्या सर्वांना नाही पटत आहे. वहिनी साहेब, अशा तऱ्हेने विचलित होण्याने समस्येचं समाधान नाही होणार. आम्ही शामरावांशी बोलू. जर काही बोलायचंच असतं बाजीराव तर ते स्वतः आले असते. अशा प्रकारे आपला अपमान नसता केला. जरा विचार करा, पिठूर पासून कानपूर पर्यंत जेव्हा ही बातमी पसरेल तेव्हा तेव्हा किती निंदा होईल आपली. आम्हाला कोणाला तोंड दाखवायला जागा नाही उरणार. आणि हे सर्व हिच्यामुळे, हिच्याच कारणाने झालंय. जेव्हापासून आमच्या महालात आलीये कधी आमच्या नियमांचं पालन नाही केलं हिने. एक सुद्धा लक्ष हिचं मुलीसारखं नाहीये. कधी फिरंग्याला चापकाने मारते तर कधी बाणाने स्फोट करते. तिला मी कानपूरला किती वेळा समजावलं होतं की विवाहाच्या आधी वधूने वराला पाहणं अशुभ असतं. हिने इंदूला फूस लावून तिला तिचा वर दाखवला. मग परिणाम तर हाच व्हायचा होता ना. पुरे वहिनी साहेब, पुरे. ह्या विषयावर काय नंतर बोलता नाही येणार? वहिनी साहेब, जर आपल्या दृष्टीने मोरपंत, अजूनही काही बोलायचं शिल्लक राहिलाय का? मनू, तुला हेच हवं होतं ना की माझं लग्न मोडलं जावं? म्हणूनच तू आम्हाला अपशकुन करायला उकसवलास. जा तू आमच्यापासून दूर. आजी साहेब अगदी बरोबर सांगतात. तुझी सावली पण आमच्यासाठी अपशकुन आहे. रडू नकोस बाळा, रडू नकोस. छोट्या लोकांना डोक्यावर चढवण्याचा हाच परिणाम होतो. आजी साहेब, दोष फक्त आमच्या मनूचाच नाही, आमचा पण आहे. बाणांनी स्फोट फक्त मनूनेच नव्हते केले, आम्ही पण केले होते. त्या फिरंग्यांच्या खेळात आम्ही पण होतो. आणि जर विवाहाच्या आधी वधूला वर दाखवणं अशुभ असतं तर त्या अपराधात आम्ही पण भागीदार आहोत.
म्हणून आजीसाहेब फक्त मनूलाच नव्हे, आम्हास पण शासन व्हायला हवं. वहिनी साहेब, इंदूचा संबंध तुटण्याचं दुःख जितकं आपणा सर्वांना आहे त्यापेक्षा अधिक आम्हाला पण आहे. परंतु आम्ही जाणतो मनू दोषी नाहीये. कारण आतापर्यंत जेवढ्या घटना घडल्या त्याचं मूळ कारण हे फिरंगी आहेत. त्यांना नाही आवडत त्यांच्या अहंकाराला कोणी आव्हान दिलेलं, आणि ती पण एक मुलगी, एक हिंदुस्थानी मुलगी. ठीक आहे, आपल्या दृष्टीने मनू कशी असेल, पण माझ्या दृष्टीने अजूनही अशुद्ध आहे. जोवर हिचं पूर्ण प्रकाराने शुद्धीकरण होत नाही, ही या निवासात नाही राहणार. मी अशुद्ध? भागीरथी, आज तुझी उणीव खूपच भासती आहे. तू गेल्यावर मी विचार केला होता, माता बनूनही मनूचं पालन पोषण करेन, पण मी पित्याची भूमिकाही निभावू नाही शकलो. आज तिची जी दुर्दशा झाली आहे त्याचं कारण मी आहे. अवश्य तिच्या संगोपनात एखादी मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. मला क्षमा कर भागीरथी, मला क्षमा कर. तुला दिलेलं वचन मी पाळू नाही शकलो. मला क्षमा कर. मला क्षमा कर भागीरथी. की माझं लग्न मोडलं जावं, म्हणूनच तू आम्हाला अपशकुन करायला उकसवलास. छोट्या लोकांना डोक्यावर चढवण्याचा हाच परिणाम होतो. इंदुबा, तू काहीच खाल्लं नाहीयेस, थोडं तरी खाऊन घे.
हे बघ इंदू बाळा, असं नाही करायचं. हे बघ, मी अजून जिवंत आहे. चल चल जो. आता माझ्या हातचा पण एक घास खा ना. बरं झालं विवाह नाही झाला, म्हाताराच तर होता. मला कल्पना आहे की तुझ्या मनात काय चाललंय म्हणून. विसरून जा सर्व काही, सगळं काही विसरून जा. प्रत्येक मोठं लक्ष्य गाठण्यासाठी अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. बाळा, ज्या कठीण यातनांमुळे तू स्वतःला दुर्बळ समजते आहेस ना, उद्या त्याच यातना तुला शक्ती प्रदान करतील. तुझ्या आत एका वीरांगनेने जन्म घेतलाय. वीरांगनेने. आणि वीरांगनेला पूर्णपणे ठाऊक असतं की कशा प्रकारे पराजयही विजयात बदलता येत असतो. एक गोष्ट सदैव लक्षात असू दे, लक्ष्य अवश्य महत्वपूर्ण असतं, पण त्याहूनही महत्वाचं असतं त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहणं. मनुबाळा, अग्नीत तापलेल्या सोन्याचाच दागिना बनतो. उद्या दुर्गा सप्तमी आहे. आई दुर्गेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. आणि मला हे पूर्णपणे ठाऊक आहे की उद्याच वहिनी साहेब तुझं शुद्धीकरण करणार आहेत म्हणून. पण तू जरा देखील लाज वाटून घेऊ नकोस मनुबाळा.
जशी उद्या आई दुर्गेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होईल, त्याच वेळी तुझ्या शुद्धीकरणानंतर तुझ्या अंतरंगात दुर्गा मातेचं रूप प्रज्वलित होईल. आमच्या मनूच्या आत आई चंडिका जन्म घेईल. आई चंडिका, ज्या प्रकारे आई दुर्गेने असुरांचा संहार केला होता, तशीच माझी मनू त्या फिरंगी साम्राज्याचा संहार करेल. माननीय शामरावजींनी आपली पुत्री इंदूशी विवाह करण्यास नकार कळवला आहे. याचं कारण मनुबाई आहे. हिच्यामुळे, हिच्याच कारणाने झालंय. आजी साहेब अगदी बरोबर सांगतात. तुझी सावली पण आमच्यासाठी अपशकुन आहे. जोवर हिचं पूर्ण प्रकाराने शुद्धीकरण होत नाही, ही या निवासात नाही राहणार. जशी उद्या आई दुर्गेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होईल, त्याच वेळी तुझ्या शुद्धीकरणानंतर तुझ्या अंतरंगात दुर्गा मातेचं रूप प्रज्वलित होईल. आमच्या मनूच्या आत आई चंडिका जन्म घेईल.